नमस्कार मित्रांनो, या जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक ते जे फक्त दिखावा करतात आणि दुसरे ते जे गुपचूप इतिहास लिहितात. आणि चाणक्य म्हणायचे की जर तुम्ही तुमच्या प्रगतीबद्दल सर्वांना सांगत सुटला तर लोक तुमचा रस्ता अडवू लागतील. म्हणूनच खरा बुद्धिमान तोच आहे जो कोणताही गाजावाजा न करता आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय मिळवून घेतो. आजचा जमाना गोंगाट करणाऱ्याचा नाही, आजचा जमाना सायलेंट आजची वस्तू आहे, जे कोणालाही न सांगता संपूर्ण गेम बदलून टाकतात. आणि हे चाणक्य नीतीचे ते गुप्त रहस्य आहे जे आज मी तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ अशाच लोकांसाठी आहे ज्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी खूप मोठं करायचं आहे, ज्यांना इतरांपेक्षा पुढे निघून जायचं आहे, पण आपली पुढची चाल काय असे हे कोणालाही सांगण्याची ज्यांची इच्छा नाही. कारण लक्षात ठेवा, हे जग तुम्हाला तोपर्यंतच पाठिंबा देतं जोपर्यंत तुम्ही त्यांच्या पातळीवर असता. पण जसे तुम्ही त्यांच्यापेक्षा वर जाऊ लागता, अगदी तिथूनच त्यांचा मत्सर आणि चळफळाट सुरू होतो. आता प्रश्न हा आहे की अखेर ती 7 कामं कोणती आहेत जी जर तुम्ही शांतपणे करायला सुरुवात केली तर तुम्ही त्या प्रत्येक व्यक्तीच्या पुढे निघून जा जो आज तुमच्यापेक्षा जास्त यशस्वी दिसत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला चाणक्यांची विचारसरणी सांगेल, आधुनिक आयुष्यात ती विचारसरणी कशी लागू करायची याचे मार्ग देईल आणि त्याचबरोबर तुम्हाला तो खरा माइंडसेट देईल जो प्रत्येक यशस्वी माणसाच्या आत असतो. तर जर तुम्हाला इतरांच्या पुढे जायचं असेल तेही कोणताही गाजावाजा न करता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आपण सुरू करणार आहोत शांतपणे करा ही 7 कामं आणि इतरांच्या अनेक वर्षे पुढे निघून जा. चला तर मग सुरू करूया पहिलं काम. पण लक्षात ठेवा, यातील प्रत्येक शब्द तुमचं आयुष्य बदलू शकतो. काम 1, सर्वात आधी स्वतःला इतकं मजबूत बनवा की लोक तुम्हाला दुर्लक्षित करू शकणार नाही. पण हे काम शांतपणे करा. जर तुम्ही कमकुवत दिसलात तर लोक तुम्हाला दाबतील, जर तुम्ही खतरनाक बनलात तर तेच लोक तुमच्या मागे चालतील. स्वतःला मजबूत बनवणं ही तुमची पहिली जबाबदारी आहे असं चाणक्य मानतात. पण मजबूती म्हणजे फक्त शरीरातील स्नायू नव्हे, खरी ताकद असते ती तुमची मानसिक मजबूती, भावनांवरील नियंत्रण आणि शिस्त. खरा बदल नक्की कुठून सुरू होतो? जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देणं सोडता आणि प्रतिसाद द्यायला शिकता. जेव्हा कोणी तुम्हाला काहीतरी बोलावं आणि तुम्ही फक्त मंद स्मित हास्य करून आपल्या कामाला लागाव. जेव्हा जगाला काही फरक पडत नसेल की तुम्ही काय करताय, तरी तुम्ही शांतपणे स्वतःच्या प्रगतीत आणि वाढीमध्ये गुंतलेले असता. चाणक्य म्हणतात, तुमच्या निकालांनी लोकांना उत्तर द्या. हे जग तेव्हाच पडेल जेव्हा तुमच्याकडे दाखवण्यासाठी काहीतरी ठोस असेल. आता शांतपणे मजबूत कसं बनायचं? रोज किमान 30 मिनिटे कोणत्याही विचलित करणाऱ्या गोष्टीशिवाय एकटे बसा आणि विचार करा की मी कशामध्ये अधिक उत्तम बनू शकतो. दररोज स्वतःला विचारा की मी कालच्यापेक्षा 1% उत्तम कसा बनू शकेल. तुम्ही काय शिकत आहात हे लोकांना सांगू नका, थेट निकाल दाखवा. तुमच्या भावनांचं निरीक्षण करायला शिका, उगाच कोणावरही रिॲक्ट होऊ नका. एक उदाहरण सांगते. एका मुलाने आपली नोकरी शांतपणे कोडिंग शिकायला सुरुवात केली. कोणालाच काही माहित नव्हतं. 2 वर्षे त्याने कोणाशी मैत्री केली नाही, ना कुठली पार्टी, ना सोशल मीडियाचे स्टेटस अपडेट. आणि 3ऱ्या वर्षी त्याने कोणालाही न सांगता 20 लाखाची रिमोट जॉब मिळवली. जेव्हा लोक विचारू लागले की अरे तू हे सगळं कधी शिकलास, तेव्हा तो फक्त एवढंच म्हणाला, जेव्हा तुम्ही लोक मोबाईलवर स्क्रोल करत होतात तेव्हा मी शांतपणे शिकत होतो. काम 2, तुमचं पुढचं पाहून कोणालाही सांगू नका, फक्त चालायला सुरुवात करा. जे लोक जास्त बोलतात ते कमी काम करतात, पण जे शांत राहतात ते इतिहास घडवतात. तुम्ही कधीतरी नोटीस केलं असेल की जसं तुम्ही कोणाला सांगता की मी हे काम करणार आहे, लोक 2 गोष्टी करतात. एक तर तुम्हाला निरुत्साहित करते की हे तुला जमणार नाही, किंवा मग तुमची आयडिया कॉपी करतील आणि स्वतः ते काम करून मोकळे होतील. म्हणूनच गप्प राहा आणि काम फत्ते करा. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करत आहात, तुम्ही एखाद्या कौशल्याचा रोज सराव करत आहात, किंवा तुम्ही तुमच्या शरीरावर आणि मनावर शांतपणे काम करत आहात, हे जगाला सांगण्याची गरज नाही. जगाला तेव्हाच तुमची प्रगती दाखवा जेव्हा तुम्ही पूर्णपणे तयार असाल. तुमचे अर्धवट प्लॅन्स लोकांना दाखवू नका, कारण अर्धवट प्लॅन्सवर लोक हसतात आणि पक्के निकाल त्यांना जातात. ही नीती कशी वापरायची? तुमची ध्येय तुमच्या डायरीत लिहा, लोकांच्या डोक्यात नको. शांतपणे काम सुरू करा आणि निकालानं स्वतःच बोलू दे. तुमच्या डोक्यात संशय निर्माण करणाऱ्या लोकांना अनफॉलो करा. चाणक्य स्टाईलने सांगायचं तर एक वॉर्निंग आहे, जर तुम्ही तुमच्या पावलांचा आवाज केला तर लोक तुमच्या यशाचा वापर तुमच्याच विरुद्ध करतील. सत्य हेच आहे की जे लोक तुम्हाला निरुत्साहित करतात त्यांची कधीच इच्छा नसते की तुम्ही त्यांच्यापेक्षा वर जावा, आणि जे तुम्हाला चोरून कॉपी करतात ते तुमचा आदर करत नाही, तर ते फक्त तुमची आयडिया चोरत असतात. काम 3, दररोज स्वतःला तुमच्या जुन्या आवृत्तीपेक्षा चांगलं बनवा. इतरांशी नाही तर स्वतःशी स्पर्धा ठेवा. इतरांशी लढण्यात आयुष्य निघून जाईल, पण जर तुम्ही स्वतःला दररोज हरवलं तर एक दिवस तुम्ही नक्कीच स्वतःला जिंकून घ्या. चाणक्य म्हणतात, आजची सर्वात मोठी चूक कोणती आहे? आपण रोज इंस्टाग्राम, युट्यूब आणि आसपासच्या लोकांना पाहून विचार करतो की मी मागे आहे, पण तुम्ही विसरता की खरा मुकाबला कोणाशी असायला हवा. मी काल जो होतो त्यापेक्षा आज किती चांगला आहे. बस आसपासच्या लोकांना पाहून लोक विचार करतात की आपली छाती गर्वाने फुगेल, पण हे चुकीचं आहे. हे कसं लागू करायचं? रोज सकाळी आरशात बघा आणि स्वतःला सांगा, आजचा मी कालच्या माझ्यापेक्षा श्रेष्ठ असेल. दररोज फक्त एक वाईट सवय थोडीशी कापून टाका, मग ती ओव्हर थिंकिंग असो, स्क्रोलिंग असो, किंवा दुसऱ्यावर दोषारोप करणं असो.
स्वतःला जज करू नका, फक्त तुमची प्रगती ट्रॅक करा. एका मुलाची गोष्ट सांगते. तो रोज रात्री एक ओळ लिहायचा, आज मी स्वतःला किती हरवलं. वर्षाच्या शेवटी त्याच्या लक्षात आलं की त्याने त्यांचं वजन, त्याची भीती, फोनचं व्यसन आणि फ्रेंड सर्कल सगळं काही बदलून टाकलं होतं. तेही शांतपणे आणि कोणालाही न सांगता. काम 4, तुमचं अपयश नको नका तर त्यांना शांतपणे यशात रूपांतरित करा. जे लोक आपल्या पराभवाला घाबरतात ते कधी जिंकू शकत नाहीत आणि जे लोक पराभवाला इंधन बनवतात ते आप बनून बाहेर पडतात. चाणक्य म्हणतात, तुम्ही कधी पाहिले का जेव्हा कोणी अपयशी ठरतं तेव्हा लोक कसं वागतात? लोक चेष्टा करतात, सहानुभूती दाखवतात, फुकटचे सल्ले वाटतात, पण तुमच्या मनातील खरी वेदना कोणालाच माहित नसते. म्हणूनच जर तुम्ही हरलात तर आरडाओरडा करू नका, शांत राहा, उठा आणि गुपचूप पुनरागमन करण्याची तयारी करा. अपयशाला शांतपणे यशात कसं बदलायचं तुमची सार्वजनिक करू नका. फक्त शांतपणे शिका आणि नवा प्लॅन बनवा. स्वतःच्या चुकीचं विश्लेषण करा. मी नक्की कुठे चुकलो, मी कोणत्या माइंडसेट मध्ये अडकलो होतो. एक छोटा डेली सिस्टम बनवा, मग ते आरोग्य असो, व्यवसाय असो किंवा वैयक्तिक प्रगती. चाणक्य म्हणतात, ज्याला हारण्याची भीती नाही त्याला जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. गार्डियन ऑफ कम बॅक बना. जेव्हा तुम्ही शांत राहून तुमच्या जखमा भरता तेव्हा तुमची वेदना तुमची ताकद बनते. जेव्हा तुम्ही जगापासून लपून सराव करता तेव्हा तुमचं परत येणं सर्वात खतरनाक असतं. एका मुलीचं उदाहरण घ्या. ती 2दा सरकारी नोकरीच्या परीक्षेत नापास आहे. कोणालाच माहित नव्हतं की ती पुन्हा प्रयत्न करत आहे. यावेळी तिने कोणालाही सांगितलं नाही. घरातील सगळ्यांना वाटलं की तिने नाद सोडलाय, पण 3ऱ्या वर्षी ती शांतपणे टॉप 20 मध्ये आहे. आणि जेव्हा लोकांनी विचारलं की तू पुन्हा प्रयत्न कधी केलास तेव्हा ती फक्त एवढं म्हणाली, जेव्हा तुम्ही लोक गॉसिप करत होता तेव्हा मी शांतपणे माझा सिलेबस वाचत होते. काम 5, तुमच्या कामाचे क्रेडिट मागू नका. तुमचं मूल्य इतकं वाढवा की लोक स्वतः तुमचं नाव घेते. ज्याला स्वतःची स्तुती स्वतःच करावी लागते तो अजूनही नौका आहे, आणि ज्याची स्तुती लोक स्वतःहून करतात तो खऱ्या अर्थाने महान आहे. आजतात प्रत्येक जण फक्त क्रेडिटच्या मागे धावतो. हे मी केलं, मी बोललो, मी सुरू केलं, मला कौतुक का मिळालं नाही. पण चाणक्य म्हणतात, ज्या माणसाला जग समजू शकत नाही तो कदाचित खूप पुढे आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतः तुमची किंमत ठरवत नाही तर गुपचूप व्हॅल्यू क्रिएट करता तेव्हा लोक तुम्हाला गांभीर्याने घेण्यास मजबूर होतात. यामागची खरी सायकोलॉजी समजून घ्या. जेव्हा तुम्ही शांतपणे मेहनत करता आणि रिझल्ट देता तेव्हा तुमचं मूल्य हा एक ब्रँड बनतो. लोक तुमच्याबद्दल कोणालाही न सांगता इतरांशी बोलू लागतात. तुम्ही कोणाकडून कौतुक मागणारे नाही तर सन्मानाने हुकूम देणारे बनता. हे कसं करायचं? प्रत्येक कामात इतकं एक्सिलेन्स दाखवा की मुंबई पाहो किंवा न पाहो तुमचं काम स्वतःच बळेल. जेव्हा तुमच्या कामाचं क्रेडिट दुसरं कोणीतरी घेत असेल तेव्हा सुद्धा हसून शांत राहा, कारण वेळ अशी येईल जेव्हा लोक विचारते की अखेर हे खरं काम कोणाचं होतं. एक खरी गोष्ट सांगते, एका कर्मचाऱ्याने शांतपणे संपूर्ण प्रोजेक्ट एकट्याने सांभाळ त्याचं क्रेडिट मॅनेजरने स्वतःकडे घेतलं. तो कर्मचारी काहीच बोलला नाही. 3 महिन्यानंतर क्लायंटने स्वतः डिमांड केली की आम्हाला तोच माणूस हवाय ज्याने गेल्या वेळी काम सांभाळलं होतं. आणि त्या दिवसापासून कंपनीत त्या कर्मचाऱ्यांचं मूल्य आणि लेवर बदलली. चाणक्य म्हणतात, ज्याला स्वतःला सिद्ध करावं लागतं तो अजून सुरुवातीला आहे, आणि ज्याला पाहून लोक स्वतः समजून जातात तोच खरा विजेता आहे. काम 6, लोकांना तुमच्या इराद्यांनी नाही तर तुमच्या बदलाने चकित करा. सिंह तोपर्यंत हल्ला करत नाही जोपर्यंत गरज नसेल, पण जेव्हा तो करतो तेव्हा पूर्ण जंगल थरथरतं. चाणक्य म्हणतात, प्रत्येक जण आपल्या फ्युचर प्लॅन्स बद्दल बोलत राहतो. मी हे करेन, एक दिवस बघ, मी खूप मोठा माणूस बनेन, मी स्वतःला बदलतोय. पण चाणक्य म्हणतात की जर तुम्ही खरंच बदलत असाल तर बोलणं बंद करा. फक्त ते बना जे तुम्हाला सांगायचं आहे. तुमच्या क्रांतीची घोषणा करू नका तर स्वतः क्रांती बना. तुमच्या बदलाला सिद्ध करण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने विकसित होता तेव्हा तुमच्या ॲटिट्यूड मध्ये फरक दिसेल. तुमच्या प्रतिक्रिया शांत होतील, तुमच्या निर्णयामध्ये स्पष्टता असेल, तेव्हा तुम्हाला बोलण्याची गरज उरणार नाही. लोक स्वतः विचारतील की तू इतका बदललास का? ही नीती कशी लागू करायची? रोज एक अशी इनविजिबल हॅबिट अंगीकारा जी कोणाला दिसणार नाही पण तिचा परिणाम दर महिन्याला दिसेल. स्वतःमध्ये असा बदल घडवून आणा जो तुम्हाला स्वतः जाणेल. तुमच्या जुन्या आवृत्तीला स्वतःच तोडा आणि इतरांना दाखवण्याचा प्रयत्न करू नका. एका मुलाची गोष्ट जो नेहमी रागात असायचा आणि प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट व्हायचा, त्याने शांतपणे एक बदल सुरू केला. रिप्लाय देण्यापूर्वी 3 सेकंद थांबणे. हळूहळू त्याचे मित्र आणि कुटुंब म्हणू लागले की आता तू पहिल्यासारखा राहिलाच नाहीस, तो आता खूप शांत वाटतोय. त्याने कधीच जाहीर केलं नव्हतं की तो बदलतोय, तो बस बदलून गेला. चाणक्य म्हणतात, परिवर्तन तेव्हाच खरं असतं जेव्हा ते दिसून येतं पण सांगितले जात नाही. काम 7, तुमचा अंत इतका खतरनाक करा की लोक तुमची सुरुवात विसरून जातील. लोक तुमच्या सफरीची सुरुवात लक्षात ठेवत नाहीत पण तुमचा शेवट काय झाला हे ते नेहमी लक्षात ठेवतात. चाणक्य त्या शेवटच्या कामाबद्दल बोलतात जे सर्वात जास्त खतरनाक आहे. कधी आयुष्यात किती वेळा सुरुवात केली, कधी जिम जॉईन केली, कधी एखादा कोर्स घेतला, कधी काही प्लॅन केलं पण मध्ये सोडून दिलं. हेच तुम्हाला ऑर्डिनरी बनवतात.
विनाशची ओळख हीच असते की ते वारंवार सुरुवात करत नाही तर ते जोरदार शेवट करतात. फायनल फिनिश हेच तुमची खरी ओळख का असते, कारण हे जग तुमचे प्रयत्न नाही तर तुमचे रिझल्ट पाहतात. तुमचे टीकाकार तुमच्या सुरुवातीवर हसतील पण तुमचा शेवट त्यांची पोथी बंद करेल. जे लोक आज तुम्हाला दुर्लक्षित करत आहेत तेच उद्या तुमचं नाव अभिमानाने घेतील. तुमचा शेवट यादगार कसा बनवायचा? जेव्हा कधी काम सोडण्याची इच्छा होईल तेव्हा आठवा की तुमचं काय आहे. तुमचे ध्येय रोज विजन मध्ये आणा. फोन वॉलपेपर, मिरर नोट, जर्नल. जेव्हा त्रास होईल तेव्हा स्वतःला सांगा की आता थांबायचं नाही, आता ही गोष्ट संपवायची आहे. एक रिअल लाईफ एक्झाम्पल. एका मुलाने 4 वेळा स्टार्टअप सुरू केलं आणि तो फेल झाला. 5व्या वेळी त्याने गुपचूप काम केलं आणि ऍप लॉन्च केलं. 3 महिन्यात त्याचं उत्पन्न 5 लाख रुपये प्रति महिना झालं. तेव्हा लोक म्हणाले की तू नशीबवान आहेस, पण कोणालाही माहित नव्हतं की ते नशीब नव्हतं, तर तो एक सायलेंट ग्राउंड होता. चाणक्य नीतीचा शेवटचा मंत्र इतिहास त्यांनाच लक्षात ठेवतो जे काम पूर्ण करतात. अर्धवट सोडणाऱ्यांना कोणी नावही देत नाही. फायनल क्लायमॅक्स. आता काय करायचं आहे? आता जेव्हा तुम्ही ही 7 कामं जाणून घेतली आहे तेव्हा एक एक करून ती शांतपणे करायला सुरुवात करा. कोणालाही जाणून घेण्याची गरज नाही, कोणाकडून अप्रूव्हल घेण्याची गरज नाही. फक्त सायलेंट मोड ऑन करा आणि जगाल. तुमच्या ट्रान्सफॉर्मेशनने चकित करा. जो गोवाट करणारी लोक गर्दीमध्ये होऊन जातात, पण जे शांतपणे जातात ते एक दिवस संपूर्ण जगाला प्रकाश देतात. आणि हीच चाणक्य नीतीची सर्वात मोठी शिकवण आहे. कमी बोला, जास्त विचार करा आणि शांतपणे ते बना ज्याला जग घाबरेल. आता तुमच्याकडे सगळं काही आहे, ती 7 कामं ज्याला तुम्ही इतरांच्या कित्येक वर्ष पुढे जाऊ शकता. तो विचार जो सामान्य माणसापेक्षा वेगळा आहे आणि तो मार्ग ज्याने तुम्ही न बोलता लोकांची विचारसरणी बदलू शकता. आजच्या नंतर कोणालाही सांगू नका की तुम्ही काय करणार आहात. फक्त शांतपणे ऍक्शन घ्या आणि एक दिवस तेच लोक जे तुम्हाला दुर्लक्षित करत होते ते तुमचं नाव सांगण्यात अभिमान बाळगतील. जर या गोष्टी तुमच्या हृदयापर्यंत खोलवर पोहोचले असतील तर या व्हिडिओला फक्त पाहू नका, तर प्रत्येक कामाला एक एक करून तुमच्या आयुष्यात उतरवा. आणि हो, जर तुम्हाला वाटतं की असे चाणक्य इन्स्पायर्ड व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचावे तर खाली लाईक करा, कमेंट मध्ये लिहा सायलेंट वॉरियर आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या माइंड सेटचा DNA बदलून टाकेल आणि तो तुम्ही मिस करू शकत नाही. जे लोक शांतपणे काम करतात तेच खरे विजेते बनतात आणि जे चाणक्याच्या नीतीला अवलंबतात ते राजा नाही तर सम्राट बनतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लक्षात ठेवा, गप्प राहा, शिका आणि पुढे चला. बाकी जग स्वतःहून मागे हटेल.